न्यूजच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली आढावा बैठक। शक्तीपीठ महामार्ग कर्जमाफीवरून कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक। आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देशमुख कुटुंबियांची घेतली भेट। आणि उदयनराजे शिवेंद्रराजे यांच्या घरी उदय सामंत यांची सदिच्छा भेट। आता पाहूयात सविस्तर वृत्त। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम आज जालना दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज विविध विभागांच्या आढावा बैठकी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडल्या। या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले। उद्या शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार असल्याची घोषणा केली होती। शिवाय शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देण्याचंही आश्वासन दिलं होतं। मात्र आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केलाय। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला विरोध करत कोणत्याही परिस्थितीत सभेत घुसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। माझी 3 एकर जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होत्या। खरं तर माझं संपूर्ण कुटुंब हे या शेतीवरती काम करत असतं। शेतीमधनं चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आज आम्ही घेतोय। भाजीपाला, फळे, त्याचबरोबर हळद, ऊस यासारखे पिकं आम्ही घेतो। चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतोय। 20-25 वर्षापूर्वी त्या शेतीमध्ये कुरडू येत होता। ती शेती आज आम्ही ओलिताखाली आणल्या, डेव्हलप केल्या। जवळजवळ आज जे शासन आम्हाला पैसे देऊ करते या महामार्गासाठी, तेवढे पैसे आम्ही ती शेती डेव्हलप करायसाठी घातल्या। म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीची शेती आम्ही या करतोय आणि ही शेती आज काढून घेण्याचा विचार हा शासनाकडनं होतोय। यामुळे या शेतीच्या या शक्तीपीठ महामार्गाला आमचा 100% विरोध असणार आहे। निश्चितपणे शासन कितीही प्रयत्न केले तर आमचा विरोध याला राहणार। आंदोलन तर होणारच, शेतकरी काही थांबणार नाहीत, कारण शेतकरी हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्याकडे या सगळ्या गोष्टीची तयारी आहे। प्रसंगी प्रशासनानं दबाव आणला तरी सुद्धा त्याला झुगारून शेतकरी हे यासाठी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा विरोध हा करत राहतो। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले। या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असंही ते म्हणाले। कदम यांनी आज मस्साजोग येथे भेट दिली। यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सरकार या प्रकरणी खंबीरपणे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। त्यांचं म्हणणं आहे की अजून एकदा पोलीस स्टेशनमध्ये असणे। त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित होतं आणि त्यांच्या मागण्या आहेत। नक्कीच मागण्या ह्या रास्त आहेत, त्यांना काही चूक नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदे साहेबांशी आणि अधिकाऱ्यांशी मी आजच चर्चा करून घेतली। उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्या सुरुची निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांचा सन्मान केला, तर खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी मंत्री सामंत यांचं स्वागत केलं। यावेळी सातारा जिल्ह्यातील MIDC आणि IT पार्कच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती। यासाठी उपस्थित राहिलो असल्याचं ते म्हणाले। माझ्या हत्येच्या कटात पत्रकारांचा सहभाग आहे असं
असं एका मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी दावा केलाय. त्यात त्यांनी बडे यांच्या नावाचा उल्लेख केला. आमदार धस यांच्या या अतिशय गंभीर आणि खळबळजनक वक्तव्यानंतर आमदार धस यांना याबाबतीत विचारणा केली असता त्यांनी तातडीने आपण अनावधानाने बोलून गेलो असा व्हिडिओतून खुलासा केलाय. यामध्ये विलास बडे यांच्या नावाचा चुकीने उल्लेख झाल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. एका चॅनलला मुलाखत देत असताना माझ्यावरील झालेल्या बाबतीमध्ये कटाच्या संदर्भामध्ये बोलत असताना बोलता विशाल बडेच्या बरोबर विलास बडे IBN लोकमत यांचं सुद्धा माझ्याकडनं म्हणजे माझा हेतू त्यांच्याबद्दल काहीच नव्हता आणि कटामध्ये सहभागी वगैरे त्यांचा संबंध नाही म्हणून विलास बडे साहेबांच्या बाबतीमधलं जे वक्तव्य आहे ते माझ्याकडनं अनवधनानं त्या ठिकाणी झालेलं आहे हे नम्रपणे मी सांगतो. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. 2023 मध्ये सरकारने लिपिक टंकलेखक पदासाठी परीक्षा घेतली होती, ज्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि अंतिम निवड यादी प्रक्रिया थंड बसत्यात आहे. म्हणून प्रक्रिया जलद करण्यासाठी लिपिक टंकलेखक संघटनेनं तात्पुरती निवड यादी आणि अंतिम निवड यादी प्रक्रिया जलद करण्यासाठी नवनीत राणा यांना निवेदन सादर केले. यावेळी माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या की सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं ध्येय आहे आणि मी लवकरच सरकारी पातळीवर या मुद्द्याचा पाठपुरावा करेन. लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन नवनीत राणा यांनी यावेळी दिलं. जिल्हा परिषद अंतर्गत येणारा आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनू लागलाय. जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आरोग्य विभागात होतोय असा आरोप शिवसेना संपर्क प्रमुख श्याम देशमुख यांनी केलाय. जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांतर्गत कामे मिळणाऱ्या ठेकेदारांकडून मोठमोठी पाकिटबंद बक्षिसे अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना वाटली जात आहेत. तसंच शासनाच्या निधीचा गैरव्यवहार होत असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणाची विचारणा केली असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलंय. भ्रष्टाचाराच्या संदर्भातले सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी अनेकदा माननीय आयुक्त यांच्याकडे गेलो, परंतु त्यांच्याकडून मला न्याय मिळाला नाही. परंतु तत्कालीन आयुक्त सन्मान्य धीरज कुमार यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही लोकांना निलंबितसुद्धा केलं होतं. परंतु या आयुक्तांनी परत त्यांना कामावर घेऊन हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणून माझी मागणी अशी आहे का या संपूर्ण विभागाची चौकशी होणे अपेक्षित आहे. कारण अनेक दवाखान्यामधले यंत्र गायब आहेत, अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहत नाही, अनेक ठिकाणी अधिकारी उपलब्ध नाही. परंतु हा सगळा प्रकार जिल्हा आरोग्य अधिकारी पाठीशी घालतात. त्यांना या संबंधित सर्व ठिकाणी त्यांना कदाचित पैसे मिळतात, म्हणून हे सगळं चाललेलं आहे.
येताच ग्रामीण भागातील जत्रा यात्रांना सुरुवात होत असून यात्रा कालावधीत लोककला ही परंपरा जोपासण्याचं काम सुरू आहे. फलटण तालुक्यातील काडज येथे विविध प्रकारच्या 32 तमाशा फडाचे ऑफिस उभारले. त्यामुळे सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थ तमाशा ठरवण्यासाठी येत आहेत. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील 7 वर्षाची ओबी सागर पुजारी ही चिमुकली SSP या दुर्मिळ आजाराशी झुंज देते. SSP हा दुर्मिळ आजार अचानक तिच्या आयुष्यात आल्याने तिच्या कुटुंबियांची मानसिक स्थिती ठीक राहिली नाहीये. मात्र सागर पुजारी या तिच्या वडिलांनी हार न मानता तिच्यावर उपचार सुरू ठेवले असून त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च करत चीनमधून काही इंजेक्शन आणून आपल्या मुलीला जीवदान देण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. हा आजार दुर्मिळ असून आर्थिक परिस्थितीतही बेताची असल्याने सरकारने आपल्या मुलीच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी उचलावी अशी अपेक्षा या बापानं डोळ्यात पाणी आणून माध्यमांद्वारे व्यक्त केली आहे. शासनानं अशी मदत केली पाहिजे की माझ्या मुलीवर पहिला प्रयोग सुरू आहे. सगळा खर्च माझ्या मते राज्य शासनाने तिथं उचललं पाहिजे अशी माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे. दिवसाचा कर्ज अंदाजे 23,000 रुपये खर्च आहे. मी हॉस्पिटलला म्हटलं सर एवढं 11,000 रुपये तुम्ही याचे लावलं आहे, रूमचे लावताय, कारण तिला जनरल वॉर्डला ठेवणं शक्य नाही आहे. तर 11,000 ते डॉक्टरची फी असते, फिजिओथेरपी असते, असा धरून तुमचा टोटली 23,000 रुपये खर्च आहे असं डॉक्टरांना आम्हाला सांगितले. आत्तापर्यंत माझे 9, 10, 12 लाख रुपये गेले. इंजेक्शन सोडून या हॉस्पिटलला फक्त गेलं आहे 40 वर्षामध्ये वेगळंच गेलं आहे. SSP हा दुर्मिळ आजार असल्याने उपचार होणं कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. या आजारावर भारतात कुठेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टरही हतबल झाले. मात्र त्यांनीही अद्याप आशा सोडली नाहीये. गोवरची लस लहान वयात न दिल्याने हा आजार होऊ शकतो असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला SSP म्हणतात. इंग्लिशचा लॉंग फॉर्म त्याला सब ॲक्यूट स्क्लेरोसिंग पॅनएन्सेफलायटिस. मराठी नाव तसं नाही आहे. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. अगदीच बाहेरच्या देशात आणि भारताच्या देशाचं जर आपण तुलना केली तर थोडासा जास्त भारतामध्ये आढळतो बाहेरच्या देशांच्या पेक्षा, पण तरी अत्यंत दुर्मिळ. साधारणतः 1 लाखामध्ये 2 बालकं सापडतात. शक्यतो बालकांमध्ये आढळतो. त्याचं कारण असं की गोवर नावाचा जो आजार असतो, तो गोवर आजार सुरुवातीला एक 9व्या-10व्या महिन्यात किंवा वर्षभरात होतो. थोडे दिवस 3-4 वर्ष जातात, 5 वर्ष जातात आणि मग ह्या रोगाचं लक्षणं दिसू लागतात. हे जे गोवरचे जंतू आहेत ते जंतू मेंदूपर्यंत हळूहळू पोचतात आणि मग मेंदूला सूज येते किंवा मेंदूचं नुकसान व्हायला लागतं हळूहळू. चालणारी मुलं चालायचं बंद होतात, बोलणारी मुलं बोलायचं बंद होतात, विशिष्ट प्रकारचे झटके यायला लागतात, त्याला दचकणं होतं आणि हे दिवसभर रात्रभर कंटिन्यूअस असं थोड्या वेळाने दचकणं राहतं आणि अधोगती व्हायला लागते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग
चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने धुळेकरांना काहीसा थंडावा मिळालाय. मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील नेर, साक्री, शिंदखेडा, पिंपळनेर यांसह इतर तालुक्यातील पिकांचं काही प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. पावसामध्ये मका, कांदा, गहू, ज्वारी, भाजीपाला यांसह विविध पिकांचं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडं देखील उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. दरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या शेतांचा पंचनामा केल्यानंतर या संदर्भात शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. ज़िले में जो अवकाली बरसात हो गई और उसकी वजह से जो भी शेतकरी का या नुकसान हो गया, ऐसी जो जितनी भी कंप्लेंट्स हमारे पास आई है उसका हम हमारे ग्राम विकास अधिकारी, तलाठी और कृषि विभाग के द्वारा उसके पंचनामे करने के बारे में या प्राथमिक उसका एक रिपोर्ट शासन को हम जल्दी भेजेंगे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने थाळनेर येथील महिलांनी थाळनेर ग्रामपंचायतीसह थेट थाळनेर पोलीस ठाण्यापर्यंत अवैधरित्या होणाऱ्या दारूबंदीसाठी मोर्चा काढलाय. गावात पोलीस स्टेशन असून देखील मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याचा आरोप महिलांनी केलाय. या अवैधरित्या दारू विक्रीमुळे नवीन पिढी बर्बाद होते, कित्येकांचे संसार उघड्यावर पडलेत. त्यामुळे गावातील महिला आक्रमक झाल्यात. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी दारूबंदीबाबत निवेदन देत गावात तात्काळ दारूबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वक्फ बोर्ड संदर्भात लोकसभेत मंजूर केलेले बिल रद्द करण्यात यावे, ते मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे, अशी मागणी लोकसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इनामदार यांनी केलंय. या संदर्भात त्यांनी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या कायद्याचा पूर्णपणे निषेध करतो, विरोध करतो आणि आमची अशी मागणी आहे की हा कायदा मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्यामुळे हा कायदा परत घेण्यात यावा. जोपर्यंत आपण हा कायदा परत घेण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही येतं लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि या कायद्याचा विरोध करत राहू. आणि आपल्या विरोधात एक असं आव्हान करतो की आजपासून आम्ही येतं असहकार आंदोलन पुकारू, असं या निमित्ताने आम्ही असे या ठिकाणी जाहीर करतो. कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने जमा झालेलो आहोत आणि जे कायदा 2 एप्रिलला BJP सरकारने जे कायदा हे केला, मंजूर केला, ते अत्यंत निंदनीय घटना चुकीचं आहे. ते आमच्या दान केलेली जमीनवर ह्यांचा कब्जा कसा काय, हे एकदम चुकीचं आहे. अमित शाह आणि मोदीजी, तुम्ही जे तुमची मनाचा कारोबार जे चालवला आहे अत्यंत चुकीचा आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. आणि ते बी रात्रीचे 2 वाजता तुम्ही बिल पास करता, ते कोणता कायदा आहे, कोणता नियम आहे, आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारतो. आणि आमची दान केलेली जमीनवर तुमचा अधिकार कसं काय राहणार, हे पण माझा प्रश्न आहे तुम्हाला. आणि ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे त्यांचा पण जाहीर. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा.